परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत। ही जे वॅकन्सी आहे CM फेलोशिप आहे, मुख्यमंत्री फेलोशिप, जवळपास 60+ यामध्ये जागा आहेत आणि तर याबद्दलची परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघूयात। माननीय मुख्यमंत्री यांचा संदेश, युवकांसोबत काम करणे नेहमीच आनंददायक असते। बुद्धिमत्ता व हिंमत ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत। त्यांची सर्जनशीलता व उत्साह आपल्याला भुरळ घालतो। हा लोकसंख्येकी लाभांश डेमोग्राफिक डिव्हिडंड महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा ठरणार आहे, असा माझा ठाम विश्वास आहे। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे तरुण आणि तेजस्वी मुलांना शासनाचा भाग बनून काम करण्याची संधी मिळते। महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी आमच्यासोबत येण्याचे मी माझ्या सर्व तरुण मित्रांना आवाहन करतो। योजनेच्या ज्या काही मुख्य तारखा आहेत आणि ही योजना कशा प्रकारची आहे, फेलोशिप हे जे वॅकंट आहे हे 1 वर्षासाठी असणार आहे। तर याच्यामध्ये यांनी दिलेला आहे अर्ज केव्हा करायचा, फीज किती आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर 15 एप्रिल 2025 मुख्यमंत्री फेलोशिप 2025साठी अर्ज सुरू होण्याची तारीख आहे, म्हणजे ऑलरेडी चालू झालेले आहेत अर्ज। 5 मे 2025 मुख्यमंत्री फेलोशिप 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे। 5 मे 2025 मुख्यमंत्री फेलोशिप 2025 साठी शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे। 8-9 मे मध्ये तुमचे मॉक टेस्ट होणार आहे। 10-11 मे 2025 ही तुमची परीक्षेची तारीख राहणार आहे। आणि जी कार्यक्रमाविषयी माहिती, पात्रता काय असणार आहे। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025 करिता अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत। उमेदवाराचे वय अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास किमान 21 ते कमाल 26 वर्ष वय या दरम्यान असावे, म्हणजे ज्याचा वाढदिवस 5/5/1999 ते 5/5/2004 दरम्यान येतो अशी व्यक्ती दोन्ही दिवस अंतर्भूत। उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर, 60% गुण त्याने प्राप्त केलेले असावेत। उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल। उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असावा। मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील। हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे। तसेच संगणक हाताळणी व इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील। स्वरूप, फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून 12 महिने राहील। सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल। निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल। या प्राधिकरणामध्ये जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा समावेश असेल। प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थसंख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल। फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल। नेमणूक केलेल्या कार्यकालाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील। यास फील्ड वर्क असे संबोधले जाईल। फील्ड वर्क सोबतच IIT बॉम्बे यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोवर असेल। फील्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळेल। नेहमी विचारले जाणारे प्रश्न वगैरे ते तुम्ही वेबसाईटवरती जा आणि व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत। वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर आता हे तर आपण पाहिलेलं आहे। निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे ते पण आता आपण पाहूयात। निवड प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये राबवली जाईल। निवड प्रक्रियेचा तपशील पुढील प्रमाणे आहे। टप्पा 1 ऑनलाईन एक्झाम होणार आहे। तर भाग 2 सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा 2 साठी 210 उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे। टप्पा 2 मध्ये भाग 1 शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार निबंध अपलोड करतील। जे काही निबंध दिलेला राहणार आहे त्या निबंधावर तुम्हाला 250 शब्दामध्ये किंवा 1000 शब्दामध्ये तुम्हाला निबंध द्यावा लागणार आहे, लॉंग। नंतर भाग 2 मध्ये मुलाखत शॉर्टलिस्ट केलेल्या व निबंध सादर केलेल्या उमेदवारांसाठी लागू। भाग 3 मध्ये अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे। ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप काय होणार आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न, बहुपर्यायी। माध्यम परीक्षेचं इंग्रजी असणार आहे आणि मराठी उत्तराचे मराठीत भाषांतर पुरवले जाईल। नंतर एकूण गुण आहेत
100 प्रत्येक प्रश्नास 1 गुण, कालावधी 1 तास. ऑनलाईन परीक्षेतील विषयात सामान्य ज्ञान आहे. 30 मार्क्सला महाराष्ट्र भारतासंबंधी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, सामाजिक व अर्थशास्त्र यावर प्रश्न. तर्कशास्त्र 30 मार्क, तार्किक क्षमता, इंग्रजी भाषा 10 मार्क, व्याकरण व रचना, मराठी भाषा 10 मार्क, व्याकरण व रचना, माहिती तंत्रज्ञान 10 मार्क, विंडोज, MS ऑफिस, इंटरनेट. नंतर आहे क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 10 प्रश्न 10 मार्क, डेटाचा अर्थ लावणे, अंकगणित, बीजगणित, मूलभूत भूमिती. नंतर टप्पा 2साठी उमेदवार शॉर्टलिस्ट करणे. तर याच्यामध्ये शॉर्टलिस्टचं आहे इथे दिलेला निबंध झाल्यानंतर शॉर्टलिस्ट वगैरे तुम्हाला ते व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे. किती मार्क्सात वगैरे ते आपण परीक्षेचे गुण 100पैकी 30 गुण अधिक निबंधाचे 20 गुण आणि मुलाखतीचे 50 गुण असे राहणार आहेत. 60 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम निवड उमेदवाराच्या अंतिम निवडीकरता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धत वापरली जाईल. ऑनलाईन चाचणीचे 100पैकी गुण 30पैकी गुणांमध्ये रूपांतरित करून निबंध 20 गुण अधिक मुलाखत 50 गुण. निवड झालेल्या 60 उमेदवारांसाठी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. कोणत्या प्रकारचा राहणार आहे? फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील. फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व ईमेल ID दिले जाईल. दरमहा ₹56,100 विद्यावेतन तसेच प्रवास व आनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक ₹5,400 असे एकूण ₹61,576 उत्तीच्या स्वरूपात देण्यात येतील. फेलोशिपचा कार्यकाळ एकूण 8 दिवसांची रजा अनुज्ञेय राहील. फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल. IIT बॉम्बे यांच्यामार्फत राबविण्यात जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल. 12 महिन्याचे फील्डवर्क IIT बॉम्बे यांच्यामार्फत राबविला जाणारा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या फेलोंना शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याच वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तुम्ही जर मुख्य पृष्ठावरती जर गेले तर मुख्य पृष्ठावर तुम्हाला आलेलं आहे आणि इथं आलेलं आहे अर्ज करा. एक टॅब आहे, त्या टॅबवरती ओपन केल्यानंतर जो काही तुमचा अर्ज आहे तो अर्ज ओपन होणार आहे. अर्जाची प्रक्रिया आहे, नोंदणी कशी करायची, प्रोफाईल तयार करणे, अर्ज तयार करा, परीक्षा शुल्क हे पूर्ण आणि साइन अप. प्रथमतः तुम्हाला साइन अप करायचं, नंतर साइन इन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरून घ्यायचा आहे. धन्यवाद.